नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेलं मनसेचं टोल विरोधी आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे झालं तात्पुरतं स्थगित. कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांकडून हप्ता घेण्यात महानगरपालिकेबरोबर पोलीसही अग्रेसर. आणि टोल विरोधी नाट्यमय आंदोलनाचा शेवट झाला राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनं. 9 फेब्रुवारी रोजी पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मनसेच्या झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. टोल नाक्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील खारेगाव टोल नाक्यावर रास्ता रोको करून नाशिक हायवे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एक्सप्रेस हायवेवरील मुलुंड चेक नाका, नितीन जंक्शन, घोडबंदर रोड, कोपरी, आनंदनगर टोल नाका इथे पण मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्याचबरोबर घंटाळी परिसरातही 11:30च्या सुमारास रास्ता रोको करण्यात आलं. या आंदोलनाप्रकरणी काही ठिकाणी हातगाड्या जाळण्यात आल्या, रिक्षांची तोडफोड करून त्याचं नुकसान करण्यात आलं. टिपटॉप प्लाझाच्या आवारात मोठमोठे दगड रस्त्यावर टाकण्यात आले आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर ठाण्यातील काही ठिकाणी टायर्स जाळून आणि रस्त्यामध्ये काठ्या टाकून रस्ता रोको करण्यात आला. राज ठाकरे यांच्या टोल विरोधी आंदोलनाचे आज तीव्र पडसाद राज्यातील इतर भागांसह ठाण्यात देखील उमटले आणि त्याचाच परिणाम काही भागात वाहतुकीवरही पाहायला मिळाला. या सर्व आंदोलनात 300हून अधिक कार्यकर्त्यांना यावेळी अटक करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता यूट्यूबवर देखील. पालिका कर्मचाऱ्यांचा हप्ता 200 रुपये, पोलिसांचा हप्ता 100 रुपये, दिवसाचे ठेला भाडे 200 रुपये, रोजचा व्यक्तिगत खर्च, एक वेळचं जेवण, 2 वेळेला नाश्ता चहा पाणी, 150 रुपये माल आणण्यासाठी, रोजचा प्रवास किमान 100 रुपये, वाया जाणाऱ्या मालाचे रोजचे किमान नुकसान 200 रुपये, असे एकूण 950 रुपये रोजचा खर्च झाल्यावर फेरीवाल्यांच्या हातात काय उरत असेल? त्यात 1000 रुपये नोंदणीची फी आणि 20 रुपये रोज असा भुर्दंड महापालिकेनं माथी मारला तर जगायचं कसं, असा सवाल 35,000 फेरीवाल्यांनी उपस्थित केलाय. फेरीवाला धोरणाअंतर्गत ठाणे महापालिका शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे सुरू करणार आहे. परंतु हा सर्व्हे करण्यापूर्वीच पालिकेनं फेरीवाल्यांकडून नोंदणी शुल्कापोटी 1000 रुपये आणि मासिक शुल्कापोटी 600 रुपये भरण्याचा प्रस्ताव पुढे आणलाय. या प्रस्तावाला फेरीवाल्यांनी आणि संघटनांनी देखील विरोध दर्शवलाय. या संदर्भात काही फेरीवाल्यांशी चर्चा केली असता त्यांच्या हातात महिनाकाठी घर चालवण्यासाठी देखील पैसा उरत नसल्याची बाब समोर आली आहे. पहाटे 3-4 वाजता उठायचं, 1 ते 4 हजारापर्यंतचा माल विकत घ्यायचा, दिवसभर हातगाडीवर अथवा डोक्यावरून तो विकायचा, असा त्यांचा दिनक्रम. परंतु त्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. महापालिका सध्या फेरीवाल्यांकडून रोज 20 रुपयांची पावती फाडतीये. ही पावती फाडतानाच कारवाईची भीती देखील घालते. कारवाई टाळायची असेल तर पालिका कर्मचाऱ्यांना सुमारे 200 रुपयापर्यंतचा हप्ता द्यावा लागतोय. दुसरीकडे त्यांना पोलिसांनाही 100 रुपये हप्ता द्यावा लागतोय. तो दिला नाही तर ते 1-2 किलो भाज्या अथवा फळं घेऊन जाण्याची भीती असते. जर हा हप्ता द्यावा लागला नाही तर आम्हाला ग्राहकांना भाजीपाला स्वस्तात देणंही शक्य होईल, कारण हप्त्याची रक्कम ग्राहकांकडूनच वसूल करावी लागते, असं मत फेरीवाल्यांनी व्यक्त केलंय. त्यातून विकत घेतलेल्या मालातून केवळ 20 ते 25% आर्थिक फायदा होण्याची शक्यता असते. यातही विकत घेतलेल्या मालामध्ये 1 ते 2 किलो भाजीपाला खराब होत असल्यानं त्याचा फटका देखील आमच्याच खिशाला बसतो. एकूणच या सर्व खटाटोपातून महिनाकाठी केवळ 5 ते 6 हजार रुपये हाती पडतात. त्यातून किराणा सामान, दूध, घराचं भाडं, मुलांचं शिक्षण आणि इतर खर्च करून भाजीवाल्यांच्या हाती काही शिल्लक राहत नाही आणि मासिक शुल्क कशासाठी भरायचं, असा सवाल त्यांनी महापालिकेला केलाय. 35,000 फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांना 200 रुपये आणि पोलिसांना 100 रुपयांचा रोजचा हप्ता द्यावा लागत आहे. याचाच अर्थ महिनाकाठी फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचाऱ्यांना 21 लाख आणि पोलिसांना सुमारे 10,50,000 रुपयांचा हप्ता मिळत असल्याचंही यातून उघड झालंय. एका हातगाडीवर 7 ते 8 प्रकारच्या सुमारे 200 किलोपर्यंत भाज्या असतात. त्यातून पालिकेनं गाडी जप्त केलीच तर यातील अर्धा माल खराब होतो. त्यानंतर उर्वरित माल हाती येतो. याचा फटकाही फेरीवाल्यांनाच बसतो. नव्यानं बसणाऱ्या फेरीवाल्यांना महानगरपालिका कर्मचारी हेरतच असतात.
त्यामुळे जोपर्यंत त्या फेरीवाल्यांकडून हप्ता सुरू होत नाही तोपर्यंत त्याची गाडी जप्त केली जाते. त्यानं हप्ता सुरू केला की एखादा कर्मचारी ज्या दिवशी कारवाई होणार असेल तर त्याची सूचना आधीच त्या फेरीवाल्यांना देत असतो, त्यामुळे कारवाई टळते. परंतु हप्ता हा फेरीवाल्यांना द्यावाच लागतो, त्यामुळे त्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूज कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. टोलविरोधी आंदोलनाप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज चेंबूरमध्ये अटक करण्यात आली. वाशी इथे टोलविरोधी आंदोलनाचं नेतृत्व राज ठाकरे करणार होते, मात्र रस्त्यातच त्यांना पोलिसांनी अटक केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच राज ठाकरे यांच्या अटकेचे तीव्र पडसाद ठाण्यात आपल्याला पाहायला मिळाले. ठाण्यात ठिकठिकाणी दुकानं बंद करण्यात आली. ठिकठिकाणी आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर देखील सुरुवात झाली. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर सर्वत्र तणावपूर्ण वातावरण पसरलं होतं. प्रसंगावधान राखून 1.5 तासानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची मुक्तता केली. त्यावेळेस राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून उद्या सकाळी 9 वाजता टोलच्या विषयी चर्चा करण्यासाठी वेळ दिला असून तत्पूर्वी हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात येत असल्याचं घोषित केलं. हे आंदोलन जरी मागे घेण्यात आलं असलं तरी कामावर जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांचे यामुळे हाल झाले. या आंदोलनामध्ये ज्या वाहनांचे अतोनात नुकसान झालं त्या लोकांचा काय दोष होता, जे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या फोडल्या. आर पाटलांनी काल मीडियासमोर घोषणा केली की आंदोलनामध्ये झालेलं नुकसान मनसेच्या राज ठाकरेंकडून शासन भरून घेईल. ज्या राज ठाकरेंना शासनानं अटक केल्यानंतर अवघ्या 1.5 तासात सोडलं, त्यांच्याकडून नुकसान वसूल करण्याची हिंमत शासनाला आहे का, असा संतप्त सवाल सर्व ठाणेकर विचारत आहेत. ज्याप्रमाणे शिवसेनेला खतपाणी घालून मोठं करण्याचं काम शरद पवारांनी केलं, तेच उपक्रम आता राज ठाकरेंबाबत सुरू असल्याचं दिसून येतंय. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी अभद्र युती अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राचं सरकार आणि राज ठाकरे यांच्यात दिसून येतेय. मतदानासाठी मतदार यादीत फोटो बंधनकारक असला तरीही ठाणे जिल्ह्यात अद्याप 23% मतदारांचे फोटोच नसल्याचं समोर आलंय. अशा मतदारांची नोंद ॲबसेंट वोटर लिस्टमध्ये केली जाणार असून त्यांना मतदानासाठी आपली ओळख तर पटवून द्यावी लागेलच, शिवाय स्वाक्षरीसह त्यांच्या अंगठ्याचा ठसा देखील घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात 16 सप्टेंबर 2013 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत 68,04,695 मतदार होते. याबाबत आलेल्या हरकती आणि दाव्यांवर सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या आणि 31 जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचं उपजिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगितलं. त्याखेरीज जिल्ह्यामध्ये सैनिक मतदार 1,523 तर 36 तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात सध्या मतदार यादीतील फोटोंचं प्रमाण 73% आलं आहे. गैरसोय होऊ नये यासाठी तातडीनं ज्या मतदारांचे फोटो यादीत नाहीत त्यांनी नजीकच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन फोटो द्यावेत असं आवाहन सरदेशमुख यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या प्रारूप मतदार यादीच्या 44,534 इतकी होती. ती गेल्या 4.5 महिन्यात वाढून 63,772 वर गेली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. वर्षअखेरपर्यंत कर वसुलीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मालमत्ता विभागानं नागरिकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. गंमत म्हणजे कर भरलेल्या ग्राहकांनाही जप्तीच्या नोटिसा बजावण्याची करामत ठाणे महापालिकेनं केल्यानं ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागतोय. मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका कर्मचारी सरसावलेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी वसुलीचा धडाका सुरू केलाय. त्यामुळे प्रभाग कार्यालयामध्ये रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. या रांगांमध्ये पालिकेकडून जप्तीची धमकी मिळालेल्या ठाणेकरांचा समावेश आहे. घोडबंद रोडवरील सोसायट्यांना अशा जप्तीच्या नोटिसा बजावून कर वसुलीचा फंडा पालिकेनं राबवलाय. वार्षिक 24% व्याज आकारून थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या ग्राहकांना नोटिसा घरपोच दिल्या आहेत. वास्तविक अवघ्या 800 रुपयांचा कर असताना 30 ते 40 हजार तसंच 5 लाखांची थकबाकीच्या नोटिसा मिळाल्यानं सोसायटीमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलंय. या प्रकरणी तातडीनं काही नागरिकांनी ओवळा कर वसुली कार्यालयात धाव घेऊन कर भरलेल्या पावत्या दाखवण्यास सुरुवात केली. त्या पावत्या पाहून बिथरलेल्या कर्मचाऱ्यांचेही
तुमची थकबाकी नाही, दुसऱ्या सोसायटीची आहे असं सांगून या चुकीवर पांघरून घालण्याचे प्रयत्न सुरू केले. साकेत सोसायटीच्या ए विंगचे 5 ते 7 लाखांचे कर भरूनही त्यांना जप्तीची नोटीस पाठवली आहे. असा प्रकार पारिजात गार्डन बाबतही घडलाय. अशा प्रकारे अनेक ग्राहकांनी कर भरूनही जप्तीच्या नोटिसा बजावण्याची करामत वसुली कार्यालयाकडून होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेसारख्या लहान पालिकेत इमारतीच्या लिफ्ट रूम आणि मीटर रूमला मालमत्ता कर लावला जात नाही. उलट श्रीमंत असलेली ठाणे महानगरपालिका मीटर रूम, लिफ्ट रूमलाही मालमत्ता कर आकारते. या मालमत्ता करात शिक्षण, मलनिस्सारण, झाडं लावण्याचेही कर वसूल केले जातोय. याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून का बसले आहेत असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेलं मनसेचं टोल विरोधी आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे झालं तात्पुरतं स्थगित. कारवाई टाळण्यासाठी फेरीवाल्यांकडून हप्ता देण्यात महानगरपालिकेबरोबर पोलीसही अग्रेसर. आणि टोल विरोधी नाट्यमय आंदोलनाचा शेवट झाला राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई लेक, आदर्शनगर समोर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.